Hello everyone, today we are discussing about morphology of flowering plants. In the class lecture, we studied what is root and root system. Now today we are discussing about what is stem and various functions of stem, modification of stem. In that, then what is stem? The stem is ascending part of the plant axis. Plant axis जे वाढत जाणारा पार्ट आहे तर त्याला काय म्हणतो आपण स्टेम म्हणतो, जे की जमिनीच्या वरचा भाग, तर त्याला आपण स्टेम म्हणतो. इट डेव्हलप्स फ्रॉम फ्ल्युमल ऑफ द एम्ब्रिओ. एम्ब्रिओचे जे काही फ्ल्युमल असतात तर ते त्याच्यापासून ग्रोथ होतात. स्टेम्स काय काय असतं, स्टेमवरती ब्रांचेस असतात, लिव्ज असतात, फ्लावर्स असतात आणि फ्रुट्स असतात. जे काही फ्रुट्स, लिव्ह आणि फ्लावर्स आहेत ते कशावरती येतात तर स्टेम्सवरती येतात. तर स्टेम्सवरती नोट्स आणि इंटरनोट्स पण असतात. नोट्स काय होतात, ज्याच्यापासून असे पॉईंट ज्याच्यापासून लिव्स अराईज होतात, म्हणजे लिव्स वाढतात किंवा त्याच नोट्सपासून लिव्स ग्रोथ होतात. आणि इंटरनोट म्हणजे काय, दोन नोट्समधली जे काही अंतर आहे, स्पेस बिटवीन टू नोट्स, इट्स कॉल्ड इंटरनोट. तर त्याला इंटरनोट असं म्हणतात. जी काही यंग स्टेम आहे, कोणत्याही झाडाची यंग स्टेम ही ग्रीन असते आणि जसं जसं त्या झाडाचं वय वाढत जाईल तसं ते उडी आणि डार्क ब्राऊन कलरचं होत जातं. तर तसे त्याचे वेगवेगळे स्टेमचे वेगवेगळे फंक्शन्स आहेत. तर फर्स्ट फंक्शन आहे सपोर्ट लिव्स, फ्लावर्स अँड फ्रुट्स. जे काही ग्रो होणार आहे त्या स्टेमवरती फ्रुट्स, लिव्स आणि फ्लावर्स जे काही ग्रो होणार आहे त्याला सपोर्ट देण्याचं काम कोण करतं तर स्टेम करतात. त्याच्यानंतर कंडक्ट वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द रूट्स अँड लिव्स. जे काही वॉटर आणि मिनरल जमिनीतून रूट्स घेणार आहेत ते अपर पार्ट्सला पोहोचण्याचं काम पण स्टेम करतं, जायलम फ्लोएम थ्रू द. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट फूड मटेरियल बाय द लिव्स टू अदर पार्ट्स. फूड मटेरियल पण लिव्सनी तयार केलेलं वेगवेगळ्या प्लांट पार्ट्सला पुरवण्याचं काम कोण करतं तर स्टेममधूनच होतं. इन सम प्लांट्स स्टेम हेल्प्स इन स्टोरेज ऑफ फूड. काही प्लांट्समध्ये फूड स्टोरेजचं पण काम करतं. पोटॅटो झालं, वेगवेगळे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये की प्लांट्स फूड स्टोरेजचं काम करतात. आपण ते पुढे मॉडिफिकेशनमध्ये पाहणार आहोत. हेल्प्स इन व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. काहीमध्ये स्टेम कटिंग पण असतं. स्टेम कटिंगपासून व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन होतं, जे की असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये येतं. त्याच्यानंतर बड. बड म्हणजे काय, स्टेम बियर्स बड विच मे बी टर्मिनल और ऑक्झिलरी. स्टेमवरती बर्ड्स असतात जे की टर्मिनल असू शकतं, टर्मिनलवर अपायकर किंवा ऑक्झिलरी पण असू शकतं. बर्ड इज कम्पॅक्ट अनडेव्हलप्ड यंग शूट. बर्ड काय असतं, जे काही कोण म्हणतो आपण, तर तो कॉम्पॅक्ट असतो म्हणजे पक्का असतं. अनडेव्हलप्ड, चांगल्या प्रकारे त्याची डेव्हलपमेंट झालेली नसते. आणि यंग शूट ते नवीन शूट असतं. अनडेव्हलप्ड यंग शूट. बर्ड हॅज ग्रोईंग पॉईंट कवर्ड बाय द यंग लीव्स. ज्याचे काही कोवळे पान येणार आहे तर त्याने ती बर्ड झाकलेली असते. तर त्याचा सगळ्यात मोठ्या बर्डचं एक्झाम्पल घ्यायला गेलं तर आपण त्याचं एक्झाम्पल येतं की कॅबिज. कॅबिज इज द लार्ज टर्मिनल बर्ड. देन त्याचे जे काही मॉडिफिकेशन आहे वेगवेगळे ते पाहणार आहोत. तर स्टेमचं मॉडिफिकेशन कशासाठी झालेलं आहे. स्टेम इज मॉडिफाईड टू परफॉर्म स्पेशल फंक्शन्स लाईक स्टोरेज, प्रोटेक्शन, सपोर्ट अँड व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन और रिप्रोडक्शन. तर स्टेम जे आहे स्टोरेज, फूड साठवण्यासाठी, प्रोटेक्शनसाठी आणि त्याला झाडाला आधार देण्यासाठी किंवा व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन, रिप्रोडक्शनसाठी पण त्याचा उपयोग होतो. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहणार आहोत अंडरग्राऊंड स्टेम और मॉडिफिकेशन फॉर स्टोरेज अँड पेरिनेशन. तर त्याच्यामध्ये पहिलं येतं की रायझोम. रायझोममध्ये काय होतं, ग्रो हॉरिझॉन्टली बिलो द सॉईल. रायझोम्स काय करतात, जी झाडाची माती आहे मातीच्या खाली हॉरिझॉन्टली वाढतात आणि बिअर्स नोट्स आणि इंटरनोट्स. तर ते नोट्स आणि इंटरनोट्स त्याला येतात आणि ते इंटरनोट्समध्ये काय होतात, त्या प्लांट्सची ग्रोथ होते. तर त्याचे एक्झाम्पल कोणते आहेत की जे रायझोम थ्रू वाढतात. पहिले तर टर्मरिक आणि जिंजर. टर्मरिक आणि जिंजरमध्ये आपण रिप्रोडक्शन कशाने करतो, तर जे काही खाली त्याला आपण शेंग म्हणतो किंवा हळद किंवा आलं त्याचं आपण लावताना जे शेंग लावतो त्याला रायझोम असं म्हणतात. तर त्याच्यानंतर दुसरं येतं की ट्यूबर. ट्यूबरमध्ये काय असतं की त्याचा टिप जो आहे तो जाडा आकाराचा असतो. जे स्टेम मॉडिफिकेशन आहे ते सोलन असतं आणि टिप त्याच्या बॉडीवरची आईज असतात. जसं की आपण पोटॅटोमध्ये पाहतो की त्याला डोळे येतात आणि त्याच्यापासून अंकुरण म्हणून व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन पण होतं त्याचं. तर ते एक एक्झाम्पल आहे त्याचा ट्यूबरचं. त्याच्यानंतर दुसरं येतं की कॉर्म. कॉर्म काय असतं की शॉर्ट व्हर्टिकल सॉलिड अंडरग्राऊंड स्टेम. ती कशी आहे, अंडरग्राऊंड आणि सॉलिड स्टेम आहे. जसं की आळूमध्ये येतं आपण, आळूमध्ये कोलोकेसिया आणि अमॉर्फोफॅलस या दोन्हीमध्ये ते कॉर्मनी होतं, कारण बुडालाच ते आहे की जेणेकरून गड्ड्यासारखं असतं आणि ते ग्रोथ होतात बारीक बारीक. तर ते शॉर्ट असतात म्हणजे छोट्या प्रकारचे असतात, व्हर्टिकली असतात, हॉरिझॉन्टली नसतात, व्हर्टिकली वरच्या बाजूला येतात. आणि सॉलिड अंडरग्राऊंड स्टेम कडक असतात, त्याची वरची पान हळूहळू वाढत जातात तसं ते खाली सापडतं. त्याच्यानंतर येतं सब एरियल स्टेम मॉडिफिकेशन. सब एरियल म्हणजे कसं, पूर्णपणे जमिनीत पण नाही आणि पूर्णपणे हवेत पण नाही. अर्ध जमिनीत आणि अर्ध मातीवरती, अर्ध जमिनीत आणि अर्ध हवेत मातीवरती. ओके. तर ते एक व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशनचं पण मॉडिफिकेशन आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट येतं की रनर. रनर काय करतात, द क्रिपिंग स्टेम ग्रोईंग ऑन द सॉईल सर्फेस. जसं की जी जमीन आहे त्या जमिनीच्या पृष्ठभागावरती क्रिप म्हणजे रांगत रांगत वाढत जातात किंवा क्रिपर्स जे असतात आपले कुकुंबर वगैरे त्याच्यासारखं ते ग्रो होतात. तर त्याचं एक्झाम्पल काय येतं, ग्रास आणि स्ट्रॉबेरी. आपण ग्रास बघतो, ग्रास कसं होतं, इथं जरी असेल तर थोड्या दिवसांनी ते हळूहळू पसरतं. त्याला रनर्स असतात खाली, जमिनीच्या जिथे असतो तिथून थोडा भाग येतो असा खाली आणि परत तो जमिनीत मिळून जातो आणि तिथून नवीन रिप्रोडक्शन होतं त्याचं. तर त्याच्यानंतर येतं स्टोलन. त्याची लॅटरल ब्रांच जी असते दॅट ग्रोज एरियली देन टचेस टू द ग्राउंड. त्याची लॅटरल जी ब्रांचेस असतात ते एरियली ग्रो होतात आणि थोड्या काही दिवसानंतर परत त्या जमिनीला टच होतात आणि तिथून परत त्याचं प्रोडक्शन होतं. तर ती कोणती स्टेम येतात, तर ते स्टेमचं मॉडिफिकेशन आहे स्टोलन मॉडिफिकेशन.
आणि ते ग्राउंडला टच झाल्यामुळे परत पण नवीन येतात. तर ते कोणते आहेत, त्याचे एक्झाम्पल कोणते येतात, मिंट आणि जास्मिन आर द एक्झाम्पल्स ऑफ स्टोलन स्टेम मॉडिफिकेशन विच इज सबेरियल स्टेम मॉडिफिकेशन. तर त्याच्यानंतर आहे ऑफसेट. ऑफसेट कशा प्रकारचं मॉडिफिकेशन आहे, जे की शॉर्ट इंटरनोट्स विथ रोजेट ऑफ लिव्स. त्याचे इंटरनोट्स कसे असतात, छोटे छोटे इंटरनोट्स असतात आणि ते रोजेट ऑफ रोजेट ऑफ लिव्सच्या गुच्छामध्ये वाढतात. तर जिथून ग्रोथ होणार आहे, समजा तिथं एरियली वाढलं सबेरियली किंवा एरियली, तर ते ग्रोथ होणार आणि त्याचं जिथं इंटरनोट्स आहे त्या इंटरनोट्सपासून परत लिव्सचा गुच्छा रोजेट ऑफ लिव्स तयार होतात आणि त्याचं एक्झाम्पल आहे इकोर्निया आणि पिस्टिया. त्याच्यानंतर ते सकर म्हणजे कंद, जसं की आपण बनानाचं असतं, आपण ते अंडरग्राऊंड तयार होतं आणि आपली गली हळूहळू वर येतं. तर त्याचं स्टेम त्याची उगवण्याची सुरुवात जमिनीतून होते आणि वर परत वर येतं. तर त्याच्या सकाळसाठी काय, ग्रोथ अंडरग्राऊंड अँड कम्स आउट ऑब्लिकली अपवर. तर सुरुवातीला ते वाढणार खाली आणि नंतर ऑब्लिकली वर येणार. तर त्याचं एक्झाम्पल काय आहे की बनाना, पायनॅपल, क्रायसेंथेमम. तर हे सकाळचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर एरियल स्टेम मॉडिफिकेशन, जे काही मातीच्या वरचा भाग आहे तो एरियल स्टेममध्ये येतो आणि त्याचं मॉडिफिकेशन कशासाठी झालेलं आहे. तर पहिले येतं स्टेम टेंड्रिल्स. स्टेम टेंड्रिल्स म्हणजे जे काही पानं जे असतात तर त्याच्यापासूनच त्याला स्लेंडर स्पायरली कॉइल्ड हेल्प इन क्लाइंबिंग. त्याला स्लेंडर पानासारखं म्हणजे असं स्प्रिंगसारखे थिन डेलिकेट कॉइल्ड लिव्स मॉडिफिकेशन होतं आणि ते की त्याला अटॅचमेंट करण्यासाठी मदत करतं. जर एखादी वेल असेल तर तिला झाडावरती चढण्यासाठी किंवा एखादा पोल असेल तर त्याला सपोर्ट करण्यासाठी ते कामाला येतं. तर त्याचं मॉडिफिकेशनमध्ये एक्झाम्पल कोणते की स्टेम टेंड्रिल्सच्या कुकुंबर आणि ग्रेप वाईनमध्ये असतात. आपण जे काही बघतो की कॉइल्ड हिरव्या कलरचे लिव्स एवजी, तर ते धरून त्याला हळूहळू वाढतात. तर त्याच्यानंतर मॉडिफिकेशन येतं की थॉर्न्स असतात. थॉर्न्स म्हणजे काठी हार्ड असतात, पॉइंटेड प्रोटेक्टेड फ्रॉम ग्रेझिंग. तर ती थॉर्न्स कसे असतात की हार्ड आणि पॉइंटेड असतात, जेणेकरून जे काही चराई जनावर आहेत त्यांच्यापासून त्याचं प्रोटेक्शन करतात. आणि त्याचे एक्झाम्पल येतात सिट्रस आणि बोगनवेलिया. आपण बघतो की लिंबाच्या झाडांना बारीक बारीक काटे असतात एकदम कडक, आणि बोगनवेलिया जे काय आपण बॉर्डरवरती लावतो, लाल पिवळे गुलाबी कलरची फुलं असतात त्याला, हे बोगनवेलिया जे आहे ते बॉर्डरने लावलेलं जातं आणि ऑर्नामेंटल प्लांट म्हणून, आणि त्याच्यापासून प्रोटेक्टिव्ह पण होतं किंवा एखाद्या जागेचं संरक्षण करायचं त्यासाठी बोगनवेलिया वापरतो आपण. त्याच्यानंतर येतं फायलॅक्लेट. फायलॅक्लेट काय असतं की जे ग्रीन फ्लॅटेंड ऑर सिलेंड्रिकल स्टेम फोटोसिंथेसिस. जे काही ग्रीन स्टेम पार्ट असतो तो फ्लॅटेंड असतो आणि सिलेंड्रिकल स्टेम असते त्याची, तर तो फोटोसिंथेसिसमध्ये झाडाला मदत करतो. तर त्याच्यामध्ये काय येतं की अपुशिया आणि ॲस्पॅरागस जे आहे, आपण पाहतो की त्याला लिव्स कमी प्रमाणात असतात किंवा नॉर्मलीच, तर ते अपुशिया म्हणजे फायलॅकॉइड्समध्ये कन्वर्ट झालेलं असतं फोटोसिंथेसिससाठी. आणि